नमस्कार मंडळी, आज काय नवीन? तर आज आपण बघणार आहोत आपल्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या बहरल्या आहेत. चला तर मग बघूयात. ह्या सर्व वेली भाज्या आहेत बरं का. तर हा जो वेल तुम्हाला दिसत आहे याला छान अशी जांभळ्या रंगाची फुले आलेली आहेत. हा आहे घेवडा या शेंग भाजीचा वेल. आपण इकडे शेंगाही बघूयात. खूप छान हिरव्यागार अशा शेंगा लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात. ह्या शेंगा संचाने येतात. ह्या शेंगांचा जो संच म्हणजे बंच असतो, जो झाडाला लागतो किंवा वेलीला लागतो, आपण त्याला घोपर असं म्हटलं जातं. आमच्याकडे ह्याला शेंगांचा घोपर असं म्हटलं जातं. आणि ह्या सर्व शेंगा ज्या आहेत त्या संचानेच येतात. इकडे खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत. ह्या अजून कोवळ्या आहेत. याला यायला 2 ते 3 दिवस तरी लागतील. तुम्ही बघू शकतात, खूप छान हिरव्यागार अशा शेंगा लागलेल्या आहेत. आता हा दुसरा वेल. ही शुभ्र रंगाची फुले आहेत. वालवड म्हणजेच वालपापडी ह्या शेंग भाजीची. ही देखील चवीला खूप छान लागते. तर आपण बघूयात याला शेंगा किती लागलेल्या आहेत त्या. तुम्ही इकडे बघू शकतात, हा मांडव ह्याच्यासाठी केलेला आहे, वेलींचा भार होण्यासाठी. तर इकडे ह्या खूप छान अशा वालपापडीच्या हिरव्यागार शेंगा लागलेल्या आहेत. असे बरेचसे घोपर या वेलीला लागलेले आहेत. आपण दुसराही एक बघूयात, जवळून बघूयात. तुम्ही बघू शकतात, खूप छान हिरव्यागार अशा शेंगा लागलेल्या आहेत. ह्याची रेसिपी सुद्धा आपण नक्की पाहूयात. आता ही आहे तिसरी वेल. तर ह्या कशाच्या वेली आहेत ओळखा बरं? हो, तर ह्या आहेत दोडक्याच्या वेली. खूप छान छोटे छोटे दोडके ह्याला लागलेले आहेत. हे अजून खूप कोवळे आहेत. ह्यांना तयार व्हायला अजून 8 ते 10 दिवस तरी लागतील. पण हे खूप हिरवेगार आणि खूप छान दिसत आहेत. ह्याला खूप सारी फुलंही आलेली आहेत. तुम्ही बघू शकतात, खूप फुलं आणि दोडके दोन्हीही लागलेले आहेत. तर दोडक्याच्या फुलांचा रंग हा असतो गडद पिवळ्या रंगाचा. तुम्ही पाहू शकतात, खूप छान असा फुलांचा रंग. हा दोडका त्यातल्या त्यात मोठा आहे. मोठा होताना बघायचा असेल तर स्टे ट्यून विथ मी. आता आपण बघणार आहोत ही चौथी वेली. तर ही वेली कशाची आहे? ज्यांनी ओळखलं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर ही आहे डबल बी किंवा लायबिन्स ह्याची वेली. खूप छान हिरवेगार अशी ही वेली झालेली आहे. खूप छान बहरली आहे. याला देखील मोहर आला आहे, पण ते अजून खूप लहान आहे, खूप कोवळा आहे. तुम्ही इकडे बघू शकतात, यालाही मोहर लागलेला आहे. यातून फुलं निर्माण झाल्यानंतर शेंगा येतील. त्याला कमीत कमी 8-10 दिवस लागतील. आता हा वेल आहे कारल्याचा. तुम्ही बघू शकतात, खूप छान पिवळ्या रंगाची फुले आणि इकडे हिरवगार असं कारले लागलेलं आहेत. तुम्ही बघू शकतात, ही कारली साईजला छोटी असतात. ह्यांना करटुली कारली अशी म्हटली जातात. खूप छोटी छोटी असतात, पण चवीला खूप छान लागतात. ह्याची रेसिपी नक्की बघूयात. अशाच खूप छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.